नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, सातारकर मर्च या प्रोजेक्टच्या अप्रतिम प्रतिसादानंतर तुम्ही हा व्हिडिओ आम्हाला बनवायला भागच पाडला बरं का. तर तुम्हाला ओळख करून देतो आपल्या पडद्यामागचे कलाकार म्हणजेच टीम द 98 ज्यांच्यासोबत मिळून आपण हा प्रोजेक्ट केला. नमस्कार सातारकर, मी ऋषी. नमस्कार भावांनो, मी यश. आमची भेट कशी झाली, आम्ही हा प्रोजेक्ट कसा वर्कआउट केलं सांगायचं म्हणलं तर सुरुवात अशी झाली की आम्हाला असं वाटलं सातारकरांना सातारकर म्हणून मिरवायला काहीतरी पाहिजे. मग आम्ही थोडा विचार केला, मग आम्हाला आयडिया आली आपण ना सातारा मर्च काढू. मग आम्ही एकत्र मिळून थोडं वर्कआउट केलं आणि मग ही मर्च आणली. डिसेंबर व जानेवारी पासून आपण हा प्रोजेक्ट स्टार्ट केला. पहिल्यांदा तर आपण कस्टमरला फॅब्रिक बेस्ट आणि प्रीमियम कसं देता यावं यावर आपण रिसर्च केलं आणि त्यावर वर्क केलं आणि त्यामध्ये कलर्स आणि साईजेस कोणते असावे हे आपण लोकांकडून सजेशन घेतले. त्यासोबत आपण डिझाईनच्या कन्सेप्ट तयार केले आणि त्या डिझायनरकडून रेडी करून घेतले. तर डिझाईनच्या कन्सेप्ट खूप होत्या, काही ऑप्शन आम्ही रिजेक्ट केले आणि जे बेस्ट होते ते तुमच्यासाठी अवेलेबल केले. या प्रोजेक्ट मागं आम्ही आमची मेहनत, वेळ व त्यापेक्षा जास्त प्रेम दिलेलं आहे. हा प्रोजेक्ट कधी प्रॉफिटसाठी नव्हताच. आम्ही सातारकरांसाठी काहीतरी वेगळं बनवायचं हे डोक्यात ठेवूनच काम केलं आणि ते आम्ही करून दाखवलं. आमची सगळ्यात मोठी चूक म्हणजे आम्ही सातारकरांना हलक्यात घेतलं. आम्ही इस्टिमेटेड 2 स्टॉक काढले होते, एक ऑफलाईन एक ऑनलाईन, आणि खोटं नाही सांगणार लॉन्चच्या 2 दिवसानंतरच सगळे आउट ऑफ स्टॉक झाले. आणि त्यानंतर आम्ही स्टॉक रिस्टॉक करून दमलोय आणि आपली मर्च देशभरात नाही तर जगभरात पोहोचली. हेच काय पॅरिसला पोहोचली. आणि असाच रिस्पॉन्स कायम ठेवा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओज बघत राहा, मर्च बाय करत राहा आणि प्रेम करत राहा. धन्यवाद.